वहिनी, 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 काही खाल्लंयस का? काही खाऊन घेतलंयस का? नाही. नाही म्हणजे तू अजूनही काहीच खाल्लं नाहीयेस? अगं मी मगाशी अभिला विचारलं तर तो म्हणाला की तुझ्यासाठी मीनाक्षी नाश्ता घेऊन जाते म्हणून. म्हणजे ही मुलगी इथे आलीच नाही तर काय करावं या मुलीचं आता. आता या परिस्थितीमध्ये ही मुलगी अशी वागत असेल ना तर कमालच म्हणायची. वंस, अहो ती नक्की कुठल्या तरी कामात अडकली असेल आणि मला पण तशी भूक नाही लागली हो. वहिनी, हे असं काही बोलून ना तिची बाजू घ्यायची आता काही गरज नाहीये. हे जरा अतिच होत चाललंय तिचं. घरात जे काही घडलंय ना त्याची जाण नाही आणि कुणी आपली वाट बघतं याचं भान नाही. तिला ना कशाचं काही पडलेलंच नाहीये. स्वतःच्या मनाला येईल तसं वागायचं. वंस, अहो तसं नाहीये हो. वहिनी, मागे जेव्हा आमचा वाद झाला होता तेव्हा ती काय म्हणाली होती ते आठवतंय ना? म्हणे मला संसारातलं सगळं कळतं, तुम्ही मला शिकवू नका. मग आता हे काय आहे? वंस, मी म्हटलं ना तुम्हाला की. वहिनी, आता तू काही बोलू नकोस. हं? मी बघते काय करायचं ते. वंस, वंस, अहो पण साहेब, एवढा वेळ काय लागतोय? जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथे आजूबाजूच्या कुठल्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती गाडी ट्रेस झाली असेलच ना. लवकरात लवकर ती गाडी आणि त्याचा ड्रायव्हर शोधून काढा. कारण बाबांचा ऍक्सिडेंट झाल्यावरही तो थांबला नाही याचा अर्थ तो गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. ठीक आहे, तपास लागला की कळवा मला. ओके, ठेवतो. अभि, काय झालं ते? नाही, मला काही नाही झालं, पण तुझ्या बायकोला काय झालं ते विचार तिला. आता काय केलं मीनाक्षीने? अभि, अरे तुझ्या आईची अवस्था आपल्याला माहिती आहे. सध्या तिला आपल्या आधाराची, आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. आणि असं असताना हिने अजून तिला नाश्ता सुद्धा नेऊन दिलेला नाही. कसं आहे ना अभि, आयुष्यभर ज्या व्यक्तीने घरातल्यांची काळजी घेतली, प्रत्येकाला काय हवं नको ते बघत आली बहिणी, मग असं असताना आज तिला गरज असताना तुझी बायको जर तिच्याशी असं वागत असेल तर तू सांग काय करायचं? इतका वेळ झाला, वहिनी उपाशी आहे, हिने अजून तिला नाश्ता सुद्धा नेऊन दिलेला नाहीये. मीनाक्षी, आत्याई काय म्हणते? तू मगाशी आईसाठीच नाश्ता घेऊन गेली होतीस ना? चुकलं माझं, मी आत्ता घेऊन जाते नाश्ता. थांब मीनाक्षी, आता त्याची काही गरज नाही. तू तुझी महत्वाची कामं करत बस. आते, चल आपण आईसाठी नाश्ता घेऊन जाऊया.
हॅलो. बायको आजकाल तू आपल्याला सिरियसली घ्यायला झाली हा. कसं आहे ना बायको, तुला बी खटका दाबून झटका दिल्याशिवाय तुला बी कळत नाही. तुला अजून एक थ्रिल बघायचं का? आता तू काय बोलत नाही म्हणजे तुला थ्रिल बघायचंच असेल. थांब तुला थ्रिल दाखवतो हा. नाही नाही प्लीज, बघा प्लीज तुम्ही काही करू नका. असं कसं करू नको. अग बायको, तुला जी गोष्ट सांगितली ती तू करणा झाल्यावर मग सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागणार ना. नाही हे बघा, मी भांडली आहे त्यांच्याशी, खरंच भांडली आहे. आणि आता आम्ही दोघं बोलत नाही आहोत. हो ग माझी तोडी लयच बोळी आहेस ग. तुला ना फक्त रडता येते, रडू बाई. पण आपण आपल्या कामामध्ये किती परफेक्ट आहे हे तुझ्या अजून बी ध्यानात आलेलं नाही. आता परत तू काहीतरी विचारणार, आपण तुला सांगणार. त्यापेक्षा आपण काय सांगतोय ना ते ऐक. तुझ्या त्या डुप्लिकेट सासूला जेवण दिलं नाही म्हणून तुझा तो दम्मी नवरा रुसलाय ना. बायको भांडण असं असतंय वय, भांडण कसं झालं पाहिजे ताणक्यात. बायको टेन्शन 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 आलं पाहिजे. कसं असतंय, भांडण असं करायचं की त्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये अणुबॉम्ब फुटले पाहिजे. धडाम धडाम. आपण तुला जे करायला सांगतोय ते तुला जमत नसेल तरी काय हरकत नाही. मी आहे की तुझा सक्का नवरा तुला मदत करायला. तू मला विसरली असलीस तरी मी नाही विसरणार तुला. तुला मदत करणं हे माझं परम कर्तव्य आहे बायको. आता बाहेर जायचं आणि त्या माझ्या जावतेचे भांडायचं, झणझणीत भांडायचं. अहो पण ए शटाप. कसलं भारी बोल ना मी. शटाप. बरं ऐक, आता लगेच उठायचं आणि बाहेर जाऊन भांडायचं. भांडणार ना. आणि दुसरी गोष्ट, जाताना मोबाईल हातात घेऊन जायचा, फोन कट करायचा नाही. फोन कट केला विषय एंड. जा आता चल. हो. हो आय नो, माझ्यामुळे हे सगळं डिले होत आहे. पण त्यामागचं जेन्युइन कारण मी तुम्हाला सांगितलं आहे सर. नाही, तुम्ही त्या प्रोजेक्ट फाईलची अजिबात काळजी करू नका. तुमच्या प्रेझेंटेशनच्या आधी ती तुम्हाला मिळालेली असेल. इट्स माय प्रॉमिस सर. ओके. हो सर. नाही, म्हणजे एका मीटिंगची गरज आहे, कारण खूप दिवस होऊन गेलेत ना. 5 मिनिटं. 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 5 मिनिटं.
आणि त्या मीटिंगमध्ये मी त्या प्रोजेक्टच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दलही तुम्हाला सांगेन. अभि, तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? फोनवर बोलतो. मग मी काय करू? तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? सर मी तुम्हाला थोड्या वेळात फोन केला चालेल? ओके सर, या बाय. काय झालंय मीनाक्षी? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मीनाक्षी, काय सतत मीनाक्षी मीनाक्षी लावले? हा, काय समजता तुम्ही मला? आणि मुळात स्वतःला काय समजता? सतत तुम्ही बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं? का ऐकून घ्यायचं मी तुमचं? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आहात? मी आईंना नाश्ता द्यायला विसरले, हेच ना? अहो मी चुकले, मला माझी चूक मान्य आहे. आणि माणूस टेन्शन मध्ये असल्यावर होतात अशा चुका. मलाही असतं टेन्शन गोष्टींचं, पण हे तुम्हाला कळायला नको का? आता तेही मीच तुम्हाला सांगायचं. मीनाक्षी, अगं काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? तुम्ही मध्ये बोलू नका. आम्ही दोघं बोलतोय ना, मग तुम्ही गप्प बसलात तर बरं होईल. शट अप मीनाक्षी. आत्याशी असं बोलतेस? त्या आपल्यामध्ये बोलताय तर मग मी पण बोलणारच ना. कुणाशी कसं बोलावं तुला अक्कल नाहीये का? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर आधी द्या. स्टॉप इट मीनाक्षी. आधीच मी खूप टेन्शन मध्ये आहे. तू प्लीज माझ्याशी वाद घालू नकोस. मी पण टेन्शन मध्येच आहे आणि म्हणूनच माझ्याकडनं चूक झाली आणि मी ती मान्यही करतेय. आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मगापासून फक्त एकच गोष्ट काय ऐकवतेस? बस आता. आवाज वर करण्याचं काही एक कारण नाहीये. जोपर्यंत मला प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत मी प्रश्न विचारत राहणार. मीनाक्षी, अभि, काय चाललंय हे? वहिनी, बरं झालं बाई तू आलीस ते. बघितलंस ना स्वतःच? तुझ्यावरूनच वाद चाललेत सगळे. नाही, आता तुझ्या सुनेला ना तूच समजाव काय ते. अरे काय भांडताय वेड्यासारखं? मान्य आहे मीनाक्षी, तू मला नाश्ता द्यायला विसरलीस, पण मी काय मरून जाणार होते का? मग हे तुम्ही अभिना सांगा ना. त्या चुकीवरून माझ्याशी अबोला धरून माझ्याशी वाद घालतायत ते. बघितलं का आपली बायको कसली भारी ऍक्टिंग करते. एक नंबर बाई. बहिणीनं भांडायला चांगलंच जमते बरं का. अरे असं कसं भांडायला जमलं म्हणजे विक्रम राजे शिर्कीची बायको आहे. जमलंच पाहिजे, नाही जमलं तर मग तिला माहिती पुढं काय होणार आहे. अभि, मला उत्तर हवंय. प्रत्येक वेळी तुम्ही बोलत राहणार आणि मी ऐकून घ्यायचं असं आता होणार नाही. मीनाक्षी, बास झालं. तुझा हा जो काही गोंधळ चालू आहे ना, तो खूप ऐकून घेतलाय मी, आणि मी सुद्धा खूप सहन केलंय. मी तुझ्याशी बोलत का नाही हा तुझा प्रश्न असेल ना, तर मला आता तुझ्याशी बोलायचंच नाहीये हे माझं उत्तर आहे. सो प्लीज गेट लॉस्ट मीनाक्षी.
खरं नाही बाबा. थरथराटच चाललाय घरामध्ये हा. बहुतेक त्या डम्मी नवऱ्याची कातडी चुलून काढती बायको. आता एक काम कर, आणा आलोच बाई. बायको बायको विक्रमराजी शिर्कीची शोभती रे बायको. डम्मी नवऱ्याची कातडी सोलणार आहे बहुतेक ही आता भांडून भांडून. पाहिलंस ना अभि? वहिनी तूही पाहिलंस ना? आता तरी तुमची खात्री पटली का मी काय म्हणत होते त्याची? तुम्ही तर माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हतात. आधीपासून तुम्हाला सांगत होते मी, मला ही मुलगी पक्की खाली मुंडी आणि पाताळ धुंडी दिसतेय म्हणून. पण नाही, काय तिने तुमच्यावर अशी जादू केली होती ना कोण जाणे. पण आता बघितलंत ना, आता आला ना तिचा खरा चेहरा तुमच्या समोर. तरी घ्या, अजून सांभाळून घ्या आणि अजून डोक्यावर बसवून घ्या तिला. आत्ते, तू शांत हो ना प्लीज. अगं कशी शांत होऊ मी? ही मुलगी आपल्या घरात आल्यापासून घरात अशांतता निर्माण झालीये. काय चाललंय ते सगळेजण बघता ना तुम्ही. या आधी आपल्या घरामध्ये असं काही घडलं होतं का? सांगा ना, घडलं होतं का? ते हो म्हणत असाल ना तर मी हरले, तुम्ही जिंकलात. अरे बोला ना काहीतरी. आत्ते, जरी कुणीही बोलत नसला ना तरी मला तुझं बोलणं आधीच पटलेलं आहे. अगं पटणारच ग. या घरात तूच एकटी आहेस जिचे डोळे उघडे आहेत. नाही तर बाकी सगळ्यांनी ना डोळ्यावर प्रेमाची आणि मायेची ना पट्टी बांधून घेतलेली आहे. पंच, आता पुरे या विषयावर आता चर्चा नको. अभि, तू जा आणि मीनाक्षीला समजा. जा. नाही आई, मला आता खरंच तिच्याशी काही बोलायचं नाहीये.